नमस्कार. आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज. हे आज काही नागरिक जमले आहेत, तर त्यांचं काय म्हणणं आहे आपण इथं बघून घेऊत. बोला. नमस्कार. आम्ही सगळेजण यशवंतनगर या परिसरातील रहिवासी असून आता आपण गोल ग्राउंड तळेगाव स्टेशन इथे आहोत आणि साधारणपणे गेलेल्या 30 ते 40 वर्षांपासून आम्ही या भागामध्ये वास्तव्याला असून गेल्या 20 ते 25 वर्षांपासून आम्ही सगळेजण गोल ग्राउंडवरती क्रिकेट खेळण्यासाठी नियमितपणे येतो. आमच्या टीममध्ये अजूनही काही जण आहेत जे जवळपास 35-40 वर्षांपासून देखील या गोल ग्राउंडवरती खेळायला येतात. आमचा मूळ मुद्दा हाच आहे की तळेगाव स्टेशन परिसर, यशवंतनगर परिसर, तपोधाम कॉलनी या परिसरामध्ये खेळण्यासाठी मोकळ्या मैदान एकही उपलब्ध नाही आहे. तर त्याच्यामुळे जागतिक टाउन प्लॅनिंगच्या जागतिक मानांकनानुसार आयडियली दर 1000 लोकांच्या लोकसंख्येमागे किमान 6 एकर जागा तरी खेळण्यासाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. परंतु आपल्या तळेगाव स्टेशन परिसरामध्ये तपोधाम कॉलनी, वराळे या भागामध्ये जवळपास 20,000पेक्षा जास्त लोकसंख्या असून देखील केवळ गोल ग्राउंड हे मैदानी खेळ खेळण्यासाठी आहे. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी शंकरच्या बाजूला गार्डन आहे, बायोडायव्हर्सिटी गार्डन आहे आणि इथेच मागे बालाजी मंदिराच्या इथे देखील ग्राउंड आहे. परंतु मूळ मुद्दा हाच आहे की आमची प्रामुख्याने मागणी हीच आहे की या गोल मैदान जे आहे तर ते खेळण्यासाठी राखीव करण्यास यावे. तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये या मैदानाची तरतूद किंवा अधिकृत दस्त नोंदणी ही खेळासाठीच आरक्षित करण्यात यावी. याचं कारण असे आहे की ते दर हप्त्याला किंवा साधारणपणे दर महिन्याला सांस्कृतिक, धार्मिक विविध कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम इथे घेतले जातात. त्यामुळे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी असंख्य अडचणी येतात. त्याचबरोबर येथे दर शुक्रवारी संध्याकाळी आठवडी बाजार देखील केला जातो. तर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार तसेच माननीय बॉम्बे हायकोर्ट आणि मद्रास हायकोर्ट या उच्च न्यायालयांच्या निकालानुसार जे कोणते स्थानिक स्वराज्य संस्था जसं की नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खेळासाठी जी जागा आरक्षित केलेली असते त्या जागेचा इतर कोणत्याही कामासाठी वापर करता येणार नाही अशी तरतूद असल्यामुळे या गोलग्राउंडमध्ये सदर आरक्षण टाकण्यात यावे अशी आमच्या सर्वांची आग्रही मागणी आहे. हा एक मुद्दा झाला. त्याचबरोबर पुणे जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत पुणे जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मध्ये या गोलग्राउंडमध्ये सुशोभीकरणासाठी सुमारे 50 लाख रुपयांचा निधी मावळाचे लोकप्रिय खासदार माननीय श्रीरंगाप्पा बारणे, मावळाचे लोकप्रिय आमदार माननीय सुनीलांना शेळके आणि तत्कालीन स्थानिक नगरसेवक आणि विद्यमान नगरसेवक निखिल भगत यांच्या प्रमुख विशेष प्रयत्नांमुळे या भागातील या यशवंतनगर परिसराला सुमारे 1 कोटीच्या विविध कामांसाठी निधी मिळाला आणि त्यातील सुमारे 50 लाखांचा निधी हा तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील वॉर्ड क्रमांक 1 मधील गोल मैदान या मैदानाचे सुशोभीकरण करण्यासाठी हा निधी देण्यात आलेला आहे. तर आमची मूळ मागणी हीच आहे की सदरील ग्राउंड हे आधीच लहान आहे आणि कोणतीही जागा येथे उपलब्ध नाही अन्यत्र खेळण्यासाठी आणि या मैदानामध्ये ऑलरेडीच हा एक स्टेज बांधलेला आहे आणि या स्टेज असल्यामुळे येथे सातत्याने विविध कार्यक्रम घेतलेले जातात. परंतु आमची मूळ मागणी हीच आहे की ग्राउंड बारका आहे आणि त्याच्यामध्ये स्टेज असल्यामुळे खेळण्यासाठी असंख्य अडचणी येतात. तसेच या ग्राउंडवरती आमच्या व्यतिरिक्त लहान मुले देखील आजूबाजूच्या परिसरातील सर्व लहान मुले हे नियमित क्रिकेट खेळतात आणि यावरती बॉल गेल्यानंतर अतिशय धोकादायक पद्धतीने मुले वरती जाऊन बॉल करतात. त्यामुळे कोणतीही दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्या स्टेजची दुरावस्था आहे. तसेच येथे एक माणूसही जो होता तो दारू पिऊन नशा करून इथे वास्तव्याला होता. या स्टेजच्या मागील बाजूस देखील मोठ्या प्रमाणात लोक संध्याकाळच्या वेळेला नशा करतात, दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. तरी आमच्या सर्वांची मागणी हीच आहे की हे स्टेज जे आहे ते पाडण्यात यावं अशी आमची सगळ्यांची प्रमुख आग्रही मागणी आहे. हे बघा इथे दारूचे कॅन आहेत, त्याचबरोबर मागे हे दारूच्या असंख्य बाटल्या पडलेल्या आहेत. तर आमच्या सर्वांची मागणी हीच आहे की हे स्टेज पाडण्यात यावं आणि केवळ या ठिकाणी विकसित करताना कंपाऊंड वॉल पाहिजे खेळण्यासाठी, कारण आमचे बॉल बाहेर जातात. तर उंचीची कंपाऊंड वॉल तुम्ही बांधावी आणि खेळण्यासाठी आम्हाला पिच आणि लॉन करून देण्यात यावं. त्याचबरोबर या मैदानाच्या बाजूला एक डीपी आहे. या डीपीच्यामुळे आणि कसं मैदानाच्या हातीमध्ये डीपीची काही वायर आहे, त्यामुळे कोणतीही एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. तर आमची मागणी हीच आहे MSCBला की हा ती काढण्यात द्यावा, कारण इथे लहान जी मुलं आहेत ती
कंटिन्युअसली खेळतात. त्याचबरोबर तिथे आठवडी बाजारही शुक्रवारी होतो, तर यामुळे मोठ्या संख्येने गाड्या येतात आणि अनधिकृतरित्या ते पार्किंग केलेली जाते. त्यामुळे देखील मैदानात मोठ्या प्रमाणात चिखल होतं पावसाळ्यामध्ये. तर आमची हीच मागणी आहे की या गोल ग्राउंडला एक मोठं गेट लावावे, जेणेकरून कोणतीही गाडी या गोल ग्राउंडच्या परिसरात येणार नाही. इथे माझ्याबरोबर बाकीचे खेळणारे आहेत, अशोक आहेत, तर तुम्ही त्यांची मत घ्या. सगळे ज्या प्रकारे शुभमने पूर्ण मुद्दा मांडलेला आहे त्यानुसार माझी नगरसेवक, आमदार साहेब आणि खासदार साहेबांना विनंती आहे की जो काही निधी आला आहे तो योग्यरित्या वापरण्यात यावा आणि जे काही गोलग्राउंडमध्ये स्टेज आहे ते स्टेज काढण्यात यावे इथला आणि फक्त मुलांसाठी क्रिकेट खेळण्यासाठी किंवा इतर खेळ खेळण्यासाठी जागा मोकळी करून द्यावी ही नम्र विनंती. रामसिंग, आमचं सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी विरोध नाही आहे, पण खेळणं पण गरजेचं आहे, याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आम्हाला ग्राउंडला कमीत कमी 20 ते 30 फुटाची जाळी बनवून द्यावी, ही पण मागणी आहे. कारण की खेळायला कुठे जागा नाही आणि रस्त्यावर आता जर बॉल लागून याची पण आम्ही काळजी घेतो. अभिषेक बोल. तर जसं की आपण काही वेळापूर्वी जी काही विस्तृत चर्चा केली, तर आमच्या या ज्या प्रमुख मागण्या होत्या की गोल ग्राउंडमधील स्टेज काढण्यात यावे, ही सगळ्यात पहिली मागणी आहे. दुसरी मागणी ही की गोल ग्राउंड हे नगरपालिकेमध्ये केवळ खेळण्यासाठीच आरक्षित करण्यात यावे, कारण याची नोंद ही नगरपालिकेच्या रेकॉर्डला मोकळे मैदान, ओपन स्पेस म्हणून आहे. तर माननीय हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येथे लागू होत नाही, त्यामुळे आमची स्पेसिफिक विनंती आहे आणि ही विनंती आम्ही आमच्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक 1चे नगरसेवक, अधिकृत नगरसेवक निखिल उल्हासराव भगत साहेब आणि अनिकेतदादा भेगडे, तसेच तळेगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष माननीय श्री संतोष दाभाडे साहेब आणि लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याशी आम्ही आज निवेदन दिले आणि त्यांच्याशी या संदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी सुनील अण्णांनी देखील स्थानिकांच्या मागणीशिवाय कोणतेही विकास कामं केली जाणार नाही, स्थानिकांना विश्वासात घेऊनच सदरील विकास कामे करण्यात यावीत अशी आश्वासन आम्हाला दिले आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील आवश्यक त्या सूचना देण्याची आमदार साहेबांनी मान्य केले. त्याचबरोबर तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे नगराध्यक्ष माननीय संतोष दाभाडे साहेब यांनी देखील आमच्याशी सविस्तर चर्चा केली आणि त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेवकांबरोबर या संदर्भात चर्चा करून तुमची, आमच्या खेळणाऱ्या मुलांच्या शिष्टमंडळाची, स्थानिक नगरसेवक आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करून आपण याबाबत काय उपाययोजना करता येईल किंवा काय कार्यवाही करता येईल याच्या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच आमचे स्थानिक नगरसेवक निखिल दादा भगत आणि अनिकेतदादा भेगडे यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी देखील आम्हाला आश्वासित केलेले आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे स्टेज करण्यात येणार नाही आणि आमच्या मागणीनुसार कंपाऊंड वॉल देखील करण्यात येईल आणि कंपाऊंड वॉलची उंची देखील वाढवण्यात येईल आणि गेट देखील बसवण्यात येईल अशी त्यांनी आम्हाला मागणी केली. तरी आमच्या सर्वांच्या वतीने मावळ परिसरच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना विनंती करतो की मुळातच खेळण्यासाठी मैदानं उपलब्ध नसल्यामुळे आमच्या या सर्व मागण्या अतिशय ग्राह्य आहेत आणि या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही होणे अतिशय गरजेचे आहे. धन्यवाद.